राज्यात अल्पसंख्याक प्रमाणपत्रांबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। राज्यातील 20 खासगी शाळांना देण्यात आलेल्या अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रांना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्थगिती दिली आहे। या शाळांमध्ये मुंबईतील पोद्दार एज्युकेशन ट्रस्टच्या 5 शाळांचाही समावेश आहे। गेल्या महिनाभरापासून काही शाळांना देण्यात आलेल्या अल्पसंख्याक दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते। राज्यातील विविध भागात पालक आणि पालक संघटनांनी या विरोधात आवाज उठवला होता। काही अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा प्रवेश प्रक्रिया, शुल्क आणि इतर बाबींमध्ये प्रचलित नियमांचे पालन करत नसल्याचे आरोप करण्यात आले होते। पालक संघटनेचे अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी या संदर्भात शिक्षण विभागाकडे तक्रार देखील दाखल केल्या होत्या। दरम्यान स्थगिती देण्यात आलेल्या 20 खासगी शाळांपैकी 6 शाळा मुंबईतील आहेत, ज्यामध्ये पोद्दार एज्युकेशन ट्रस्टच्या 5 शाळांचा समावेश आहे। याशिवाय विदर्भातील बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 10 शाळा, तर छत्रपती संभाजीनगरमधील 1, ठाण्यातील 2 आणि कोल्हापूरमधील 1 शाळेचाही समावेश आहे। अल्पसंख्याक विभागाच्या आदेशानुसार ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे। राज्यात सध्या मुस्लिम, शीख, जैन, ख्रिश्चन, पारसी, बौद्ध तसेच भाषिक अल्पसंख्याक अशा विविध गटातील एकूण 24,000हून अधिक शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला आहे। मात्र काही शाळांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या आरोपानंतर शिक्षण विभागाने या प्रकरणाची दखल घेत कारवाई सुरू केली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।